स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. अवघ्या 15 दिवसात 1 लाखावर लसीकरणाचे डोस शहरात देण्यात आलेले आहेत. शहरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागपूर शहरात लसीकरण मोहिमेला गती दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 वर्षांवरील सर्वांच्या कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोसच्या निःशुल्क लसीकरणामध्ये हर घर दस्तक मोहीम सुद्धा राबवण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाऊन बूस्टर डोस देण्यात आले. मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात 15 दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शवलाय. मात्र कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अद्यापही लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचं आवाहन नागपूर मनपा आयुक्तांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. देशभरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे 3 दिवस देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक घर, प्रतिष्ठान तसेच विविध कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं वणी येथील वारली चित्रकार आणि सहाय्य पोलीस उपनिरीक्षक शेखर वांढरे यांनी हर घर तिरंगा या वारली चित्राच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. विशेषतः शेखर वांढरे हे वणी शहरातील वारली पेंटिंगमध्ये एकमेव पोलीस खात्यात असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी वारली पेंटिंगच्या माध्यमातून उपक्रमांचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं आहे. वाशिम नगर परिषद हद्दीमध्ये शेकडो मोकाट कुत्रे हिंडत असतात. सामान्य नागरिकांना मात्र या कुत्र्यांचा त्रास होतो. काही दिवसांपूर्वी मुलींना कुत्र्यानं चावा घेतला आणि थोडक्यात मुलीचा जीव वाचला. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. वाशिम नगर परिषद मात्र झोपेचं सोंग घेऊन हा सर्व प्रकार पाहत आहे. एका माणसाच्या सतर्कतेनं मुलीचा जीव वाचला. अन्यथा या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला असता. नगर परिषदेने लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. ऑन दिस टाइम मीडियासाठी गजानन ठाकरे, वाशिम. हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड येथे राहणारे बापू उर्फ राजेश भीमराव राऊत मागील काही वर्षांपासून मनोरुग्ण असून शहरात नग्न अवस्थेत फिरत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि ते मनोरुग्ण म्हणून शहरात फिरत होते. गेल्या 3 वर्षांपासून माजी नगरसेवक बाबू यांचे बंधू प्रकाश राऊत हे मनोरुग्ण सेवाभावी संस्थानाच्या शोधात होते. दरम्यान सावनेर येथील हितज्योती आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी यवतमाळ येथील नंदीप फाउंडेशनच्या मनोरुग्ण आणि बेघर आश्रमात दाखल करून आधार दिला. ऑन दिस टाइम मीडियासाठी राहुल दुरतकर, वर्धा. केंद्रीय विद्यालय यवतमाळ आणि MH29 हेल्पिंग हँड यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त सर्पविषयक ऑफलाईन जनजागृती करण्यात आली. सापांबाबत असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच सर्पदर्श झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, परिसरात आणि जंगलात आढळणाऱ्या सापांची नावे तसेच प्रजाती याबाबतही अवगत करण्यात आलं. यावेळी MH29 अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करून मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं. ऑन दिस टाइम मीडियासाठी मकसूद अली, यवतमाळ. यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडीकरता निवड प्रक्रिया सुरू आहे. मोहम्मद असीम अली, प्रफुल्ल मानकर, प्रवीण देशमुख यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तिन्ही उमेदवारांचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत सहाय्य प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्याकडून प्रदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय. जिल्हाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव प्रदेशामार्फत दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आला असून आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची निवड दिल्लीच्या हाती राहणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता नियमित जिल्हाध्यक्ष निवडीकरता काँग्रेसमध्ये प्रक्रियेला वेग देण्यात आलाय. यवतमाळ जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवड करताना बूथ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 16 तालुके आणि यवतमाळ पुसद शहर अशा 18 बूथमधील प्रत्येक बूथवर 6 सदस्याप्रमाणे 108 सदस्यांची जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे. ऑन दिस टाइम मीडियासाठी मकसूद अली, यवतमाळ.